नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना आणि नोकरी मित्र, तुमचं स्वतःचं विश्वासार्ह माहितीचं ठिकाण. अगदी बरोबर. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची एक अतिशय महत्त्वाची योजना, म्हणजे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, ज्याला आपण सर्वसाधारणपणे ओबीसी महामंडळ म्हणतो त्याबद्दल. हो, आणि हा विषय खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, आजच्या काळात आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं खूप गरजेचं आहे आणि याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. कारण कसं आहे ना, कल्पना करा, एका अत्यंत हुशार तरुणाकडे किंवा तरुणीकडे व्यवसायाची एक अफलातून कल्पना आहे. अच्छा. त्यांच्याकडे कौशल्य आहे, बाजारात मागणी आहे, हेही त्यांना माहीत आहे. पण जेव्हा ती व्यक्ती कर्ज मागण्यासाठी बँकेत जाते, तेव्हा बँक एकच प्रश्न विचारते की तुमचं स्वतःचं मार्जिन मनी किंवा सुरुवातीचं भांडवल कुठे आहे. हो, हा खूपच सामान्य अनुभव आहे. आणि तिथेच पैशांच्या अभावी एक उत्तम व्यावसायिक स्वप्न संपून जातं. ग्रामीण आणि शहरी भागात दररोज अशी हजारो स्वप्न फक्त प्राथमिक भांडवल नसल्यामुळे मोडतात. पण यावर मात करण्यासाठीच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण ओबीसी महामंडळाच्या कर्ज योजनांची चिरफाड करणार आहोत. नक्कीच. आणि हा जो आर्थिक भविष्य बदलण्याचा मुद्दा आहे ना, तोच या चर्चेचा गाभा आहे. कारण बघा, जेव्हा आपण आर्थिक सक्षमीकरणाचा विचार करतो, तेव्हा वर्षानुवर्षे आपला कल फक्त नोकरी मिळवणे याकडेच राहिलाय. हो, तेच तर, सगळेच नोकरीच्या मागे धावतात. अगदी. पण वास्तव हे आहे की कोणतेही सरकार किंवा खाजगी क्षेत्र प्रत्येक व्यक्तीला नोकरी देऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेची ही गणितं सोडवण्यासाठीच महामंडळाने आपला दृष्टिकोन बदलला आहे. म्हणजे त्यांनी नक्की काय केलंय? थोडक्यात सांगायचं तर, नोकरी मागणारे हात निर्माण करण्याऐवजी नोकरी देणारे व्यावसायिक कसे घडवता येतील यावर हा संपूर्ण भर आहे. जेव्हा तळागाळातील माणसाचा भांडवलाचा प्रश्न सुटतो ना, तेव्हा तिथून खऱ्या अर्थाने बेरोजगारी नष्ट व्हायला सुरुवात होते. क्या बात आहे. चला हे थोडं समजून घेऊया. कारण जर कोणाला व्यावसायिक बनायचे असेल तर सुरुवात थेट एखाद्या भल्या मोठ्या कारखान्यापासून होत नाही. नाही, अजिबात नाही. सुरुवात नेहमी छोट्या पावलांनी होते. महामंडळाकडे यासाठी थेट कर्ज योजना आहे, ज्यामध्ये 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. पण एक विचारू, आजच्या वाढत्या महागाईच्या काळात जिथे एका छोट्याशा दुकानाचे भाडेही हजारो रुपये असते, तिथे हा 1,00,000 रुपयांचा निधी खरोखरच मोठा बदल घडवू शकतो का? तसं पाहिलं तर मोठ्या कॉर्पोरेट अर्थव्यवस्थेचा चष्मातून बघितल्यास 1,00,000 रुपये ही रक्कम कदाचित खूपच छोटी वाटू शकते. हो ना, मलाही तसंच वाटलं. पण जेव्हा आपण सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा ही रक्कम जीवन बदलणारी ठरू शकते. यामागचा अर्थशास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे. समजा गल्लीच्या कोपऱ्यावर चहा नाश्त्याचा स्टॉल लावणारी एखादी व्यक्ती आहे. बरं असतो, तेव्हा ते सहसा स्थानिक सावकारांकडून कर्ज घेतात. बापने, सावकारांचे व्याजदर तर खूपच भयंकर असतात. तेच तर, ह्या सावकारांचे व्याजदर रोजच्या किंवा आठवड्याच्या हिशोबाने एवढे आवाढावे असतात की त्या बिचाऱ्या व्यावसायिकाचा दिवसभराचा सगळा नफा फक्त व्याज भरण्यातच निघून जातो. तो एका कर्जाचा दुष्ट चक्रात अडकतो. म्हणजे ही थेट कर्ज योजना त्या व्यक्तीला त्या अवाढव्य व्याजाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचं काम करते. तर तंतोतंत ह्या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे महामंडळाकडून थेट दिले जाते आणि त्यावर सरकारी अनुदान असल्यामुळे व्याजदर अतिशय नाममात्र असतो. अरे वा. शिवाय हे कर्ज फेडण्यासाठी 3 ते 5 वर्षांचा मोठा कालावधी मिळतो. याचा थेट परिणाम असा होतो की जर एखाद्या किराणा दुकानदाराला 50,000 रुपये मिळाले तर तो होलसेल मार्केटमधून एकदम जास्त माल खरेदी करू शकतो. अच्छा, म्हणजे जास्त माल घेतल्यामुळे त्याला तो स्वस्तात मिळतो आणि त्याचा नफा वाढतो. अगदी बरोबर. हे कर्ज म्हणजे नव्याने रुजणाऱ्या रोपट्याला दिलेलं खतपाणी आहे, जे त्याला सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली न दाबता स्वतःची मुळे घट्ट करायला मदत करतं. शिवणकाम, ब्युटी पार्लर, डेअरी किंवा आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे असणारे CSC म्हणजे ऑनलाईन सेवा केंद्र. हो, त्यांची तर खूप गरज असते. हो ना, अशा अनेक व्यवसायांसाठी ही रक्कम सुरुवातीची मोठी झेप घेण्यासाठी नक्कीच पुरेशी ठरते. हे ऐकायला खूप तार्किक वाटतं. सावकारी पाशातून सुटका आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीचा मोठा आधार. पण आता इथेच एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. कोणती गोष्ट? 1,00,000 रुपयांची मदत एका छोट्या दुकानासाठी ठीक आहे, पण समजा एखाद्याला थोडा मोठा व्यवसाय टाकायचा आहे. एखाद्याला छोटं मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करायचा असेल, बरं. तर 1,00,000 रुपयात एक छोटी व्यावसायिक गाडी येणार नाही. यासाठी महामंडळाची व्याज परतावा योजना आहे असं मी वाचलंय. पण माझा प्रश्न असा आहे की जर सरकारला मदत करायचीच आहे तर ते थेट 5 किंवा 10 लाख रुपयांचे कर्ज का देत नाहीत? हा खूप चांगला प्रश्न आहे.
हो ना. म्हणजे लोकांना आधी बँकेत जायला लावणे आणि मग फक्त व्याजाचा परतावा देणे हा एवढा गोलमाल रस्ता का निवडला गेलाय? हां, अर्थशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात. यामागे कॅपिटल लेव्हरेज म्हणजेच उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे एक अतिशय हुशार सूत्र दडलेले आहे. कॅपिटल लेव्हरेज ते कसं काम करतं? बघा, कोणत्याही सरकारी महामंडळाकडे निधीची एक ठराविक मर्यादा असते. समजा महामंडळाने ठरवले की आपण स्वतःच्याच तिजोरीतून प्रत्येकाला 10-10 लाख रुपयांचं थेट कर्ज देऊया, तर काय होईल? निधी लवकर संपेल. अगदी बरोबर. त्यांचा सर्व निधी मोजक्याच लोकांमध्ये संपून जाईल आणि हजारो गरजू लोक या लाभापासून वंचित राहतील. अच्छा. म्हणजे बँकांचा पैसा वापरून महामंडळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तर. होय, इथे मोठी रक्कम उभी करण्याचं काम बँक करते. बँक मूळ रक्कम कर्ज म्हणून देते आणि महामंडळ त्यावरील व्याजाचा भार उचलते. क्या बात आहे. यामुळे सरकारचे पैसे फक्त व्याज भरण्यासाठी खर्च होतात, जे तुलनेने खूप कमी असतात. याचा अर्थ एका व्यक्तीला थेट 10 लाख देण्याऐवजी त्याच पैशातून सरकार 10 वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या व्याजाचा परतावा करू शकते. हा तर खूपच हुशार उपाय आहे. आणि या योजनेचा दुसरा आणि कदाचित सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे सामान्य माणूस बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येतो. बँकेत खाते उघडणे, वेळेवर EMI भरणे आणि आपला क्रेडिट हिस्ट्री चांगला ठेवणे. हो, ज्याला आपण सिबिल म्हणतो. अगदी. ही जी आर्थिक शिस्त आहे ती या प्रक्रियेतून अंगवळणी पडते. ही शिस्त त्या व्यावसायिकाला आयुष्यभर पुरते. हे खरोखरच मर्यादित संसाधनांचा हुशारीने वापर करण्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि मला वाटतं हेच सूत्र गट कर्ज व्याज परतावा योजनेलाही लागू पडतं. हो, ज्याला आपण SHG किंवा स्वयंसहायता गट म्हणतो. बरोबर. ही योजना प्रामुख्याने महिलांच्या बचत गटांसाठी तयार केली आहे. पण इथे मला एक शंका आहे. जेव्हा बँका एखाद्या गटाला एकत्र कर्ज देतात, तेव्हा त्यात जोखीम जास्त नसते का? जोखीम? कशी काय? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने काम केले नाही, तर पूर्ण गटाचे नुकसान होऊ शकते ना? बँका याला कसे पाहतात? वरवर पाहता जोखीम वाटू शकते, पण बँकिंगच्या जगात याला कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच सामूहिक जबाबदारी असे म्हणतात. आणि बँकांसाठी हे जास्त सुरक्षित असते. ते कसं? मला थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. जेव्हा एखादा स्वयंसहायता गट एकत्र येऊन लोणचे, मसाले, पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करतो किंवा मोठं शिवणकाम युनिट उभे करतो, तेव्हा त्या गटातील प्रत्येक सदस्याची सामाजिक पत पणाला लागलेली असते. अच्छा, म्हणजे इथे पीअर प्रेशर किंवा गटातील सहकाऱ्यांचा दबाव सकारात्मक पद्धतीने काम करतो. कीचे सदस्य तिला मदत करतात, कारण कर्जाची परतफेड वेळेवर झाली नाही तर संपूर्ण गटाचा रेकॉर्ड खराब होईल याची सर्वांना जाणीव असते. आणि मग भविष्यात कोणालाही कर्ज मिळणार नाही. हो, हे गटातील परस्परावलंबन बँकेसाठी सुरक्षेची हमी ठरते. आणि विशेष म्हणजे महिला जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या केवळ आर्थिक नफा कमवत नाहीत, तर त्या एकमेकींना मानसिक आणि सामाजिक आधारही देतात. त्यामुळे बचत गटांचे हे मॉडेल ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत यशस्वी ठरले आहे. खरंच, एकट्याने लढण्यापेक्षा समूहाने उभे राहण्यात जी ताकद आहे ती यातून स्पष्ट होते. आतापर्यंत आपण अगदी छोट्या व्यवसायांपासून ते गटाने चालवल्या जाणाऱ्या उद्योगांपर्यंतची माहिती घेतली. हो, पण आता आपण अशा टप्प्याकडे वळूया जिथे खऱ्या अर्थाने मोठी झेप घ्यायची आहे. जर एखाद्या होतकरू उद्योजकाला मोठी फॅक्टरी टाकायची असेल, कृषी आधारित मोठा उद्योग किंवा कोल्ड स्टोरेज उभारायची असेल तर काय? तिथे तर कोट्यावधी रुपयांची गरज असते. बरोबर. तिथे 1,00,000-2 लाखांची नव्हे तर मोठ्या रकमेची गरज असते. अशा मोठ्या स्वप्नांसाठी महामंडळाची 20% बीज भांडवल योजना आहे. हो, सीड कॅपिटल योजना. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? या विश्लेषणाच्या सुरुवातीला आपण मार्जिन मनी किंवा सुरुवातीच्या भांडवलाचा जो अडथळा पाहिला होता, तोही योजना कसा दूर करते? हे समजण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा बँकेचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. जेव्हा बँकेकडे एखादा मोठा व्यावसायिक प्रस्ताव येतो, समजा तो प्रोजेक्ट 50 लाख रुपयांचा आहे. बरं. कोणतीही बँक संपूर्ण 50 लाख रुपये कधीच कर्ज म्हणून देत नाही. बँक विचारते की या व्यवसायात तुमचा स्वतःचा वाटा किती आहे. यालाच मार्जिन मनी म्हणतात. हो, हे मी ऐकलंय. बँकांची अपेक्षा असते की प्रकल्प खर्चाच्या 20 ते 25% रक्कम उद्योजकाने स्वतः गुंतवावी. बँकेचा तर्क असा असतो की जर व्यवसायात त्या व्यक्तीचे स्वतःचे पैसे अडकलेले असतील तरच ती व्यक्ती तो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करेल. पण हीच तर खरी गोम आहे.
तळागाळातील मागासवर्गीय समाजातून आलेल्या एखाद्या प्रतिभावान उद्योजकाकडे जर स्वतःचे 10-15 लाख रुपये असते तर तो बँकेकडे आलाच नसता. अगदी बरोबर. आणि याच एका अटीमुळे अनेक भक्कम व्यावसायिक कल्पना कागदावरच मरून जातात. आणि नेमक्याच या क्षणी ओबीसी महामंडळाची बीज भांडवल योजना संकटमोचक म्हणून उभी राहते. महामंडळ त्या उद्योजकाला सांगते की तुमची व्यवसाय कल्पना चांगली आहे, आम्ही तुमच्या प्रकल्पाच्या खर्चापैकी 20% रक्कम बीज भांडवल म्हणून देऊ. अरे वा. मग आता जेव्हा तो उद्योजक तो प्रस्ताव घेऊन बँकेकडे जातो तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते ना. हो ना. बँकेला दिसते की शासनाच्या एका महामंडळाने या प्रकल्पाचा अभ्यास करून त्यात 20% गुंतवणूक करण्याची तयारी दाखवलीये. म्हणजे महामंडळाने दिलेले हे 20% भांडवल केवळ पैसा नसून ती एक प्रकारची गॅरंटी किंवा विश्वासाची पावती असते. अगदी तसंच. यामुळे बँकेला उरलेले 80% कर्ज देण्याचा आत्मविश्वास मिळतो. हो. यामुळे बँकेला वाटणारा धोका खूप कमी होतो. या एका योजनेमुळे फूड प्रोसेसिंग युनिट, गोदामांची साखळी, मोठे हॉटेल किंवा ऑटोमोबाईल सर्व्हिस स्टेशन असे मोठे प्रकल्प मार्गी लागतात. आणि हे खूप रोजगार निर्माण करतात. बरोबर. हे असे उद्योग आहेत जे केवळ एका कुटुंबाचे पोट भरत नाहीत तर स्वतःसोबतच इतर अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देतात. राज्याच्या औद्योगिक विकासासाठी हे बीज भांडवल एका मोठ्या इंजिनासारखं काम करतं. हे सर्व ऐकताना खूप प्रेरणादायी वाटतंय. अर्थव्यवस्थेची चक्र कशी फिरतात यातून छान समजतं. पण आता आपण या चर्चेच्या सर्वात व्यावहारिक आणि थोड्या कंटाळवाण्या वाटणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. म्हणजे कागदपत्रांची पूर्तता. हो, तोच कृती आराखडा. कारण सरकारी योजना म्हटली की लाल फितशाही, चक्रा मारणे आणि कागदपत्रांचे डोंगर उभे राहतात अशी सर्वसामान्यांची धारणा असते. ती काही अंशी खरीही आहे, पण माहिती असेल तर सोपं जातं. मला इथे एक गोष्ट आवर्जून विचारायची आहे की एवढ्या सगळ्या अटी का असतात? उदाहरणार्थ नॉन क्रीमी लेअरची अट का घालती गेली आहे? केवळ ओबीसी प्रवर्गात असणे पुरेसे का नाही? कसं आहे ना, हा अडथळा नसून ती एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली चाळणी आहे. सरकारी पैशांचा वापर योग्य व्यक्तीसाठीच व्हावा हा यामागचा उद्देश आहे. अच्छा. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र हे उत्पन्नावर आधारित असते. जर ओबीसी प्रवर्गातील एखादे कुटुंब आधीच आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असेल, त्यांचं उत्पन्न खूप जास्त असेल, तर त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी अनुदानाची गरज नसते. हो, त्यांना खासगी बँका सहज कर्ज देऊ शकतात. अगदी बरोबर. पण ज्यांच्याकडे खरोखरच आर्थिक पाठबळ नाही, अशा तळागाळातील घटकांपर्यंतच हा निधी पोचावा यासाठी ही उत्पन्नाची मर्यादा आणि नॉन क्रीमी लेअरची अट घातली आहे. म्हणजे जे आधीच प्रबळ आहेत त्यांनी या योजनांचा गैरफायदा घेऊ नये म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. होय. या व्यतिरिक्त वय 18 ते 50 वर्ष असावे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे या अटी तर आहेतच. पण कागदपत्रांच्या यादीत मला 2 गोष्टी अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या वाटतात. कोणत्या? एक म्हणजे सिबिल स्कोअर आणि दुसरे म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. हे केवळ कागदाचे तुकडे नाहीयेत, बरोबर? अजिबात नाही. ही दोन्ही कागदपत्रे म्हणजे अर्जदाराच्या व्यावसायिक आणि आर्थिक चारित्र्याचा आरसा आहेत. बरं. आधी आपण सिबिल स्कोअरबद्दल बोलूया. बरं. सिबिल स्कोअर हा माणसाच्या भूतकाळातील आर्थिक व्यवहारांचा आलेख असतो. बरं. जर भूतकाळात एखाद्याने कर्ज घेऊन बुडवले असेल किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नसेल तर हा स्कोअर खराब होतो. आणि मग बँक त्यांना कर्ज देत नाही. महामंडळ आणि बँक दोन्हीही हा स्कोअर तपासतात. कारण जर एखाद्या व्यक्तीमध्ये कर्ज परतफेडीची आर्थिक शिस्त नसेल तर त्याला पुन्हा लाखो रुपये देणे ही मोठी जोखीम असते ना. बँक लिंक्ड योजनांमध्ये चांगला सिबिल स्कोअर हा यशाचा पहिला टप्पा मानला जातो. आणि प्रोजेक्ट रिपोर्टबद्दल काय सांगता येईल? बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की लोक इंटरनेटवरून कुठलाही फॉर्मॅट डाउनलोड करतात किंवा एखाद्या कन्सल्टंटकडून तयार केलेला रिपोर्ट न वाचताच जोडून देतात. ही सर्वात मोठी चूक आहे आणि याच कारणामुळे अनेक अर्ज नामंजूर होतात. प्रोजेक्ट रिपोर्ट ही तुमच्या व्यवसायाची ब्लूप्रिंट असते. म्हणजे त्यात सगळी माहिती असावी लागते. हो, तुम्ही कोणता माल बनवणार आहात, त्यासाठी कच्चा माल कुठून आणणार, तो माल कोणत्या बाजारात आणि कोणाला विकणार, त्यातून किती नफा अपेक्षित आहे आणि त्या नफ्यातून कर्जाचे हप्ते कसे फेडले जाणार, या सर्व प्रश्नांची तार्किक उत्तरे त्या रिपोर्टमध्ये असावी लागतात. बापरे, हे तर खूपच सविस्तर असतं. हो ना. जर अर्जदाराला स्वतःच्याच प्रोजेक्ट रिपोर्टमधील आकडेवारी माहीत नसेल तर मंजुरी समितीला लगेच समजते की या व्यक्तीने व्यवसायाचा गांभीर्याने विचार केलेला नाही. म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट हा केवळ एक फॉर्म नसून ती तुमच्या व्यवसायाची दिशा ठरवणारी होकायंत्र आहे. अगदी बरोबर.
ही सर्व प्रक्रिया आजकाल ऑनलाईन महामंडळाच्या वेबसाईटवरून करता येते किंवा थेट जिल्हा समाज कल्याण कार्यालय आणि ओबीसी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करता येतो. होय, आणि यात एक छोटी पण अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगेन. आपले बँक पासबुक आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. अच्छा, ते डीबीटीमुळे का? हो, आजकाल सर्व अनुदाने आणि थेट कर्जाची रक्कम थेट आधार लिंक्ड बँक खात्यातच जमा केली जाते. जर हे लिंकिंग नसेल तर सर्व मंजुरी मिळूनही पैसे खात्यात जमा होण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे योग्य पूर्वतयारी आणि अद्ययावत कागदपत्रे हेच यश मिळवण्याचे साधन आहे. तर आता आपण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपण आजच्या या माहितीच्या प्रवासात पाहिलं की 50,000 रुपयांचे थेट कर्ज एका छोट्या व्यावसायिकाला सावकारी पाशातून कसे वाचवू शकते. होय, आपण हेही समजून घेतले की थेट मोठा निधी देण्याऐवजी बँक कर्जावर व्याज परतावा देऊन सरकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचते. स्वयंसहायता गटांच्या सामूहिक ताकदीचा अभ्यास आपण केला. आणि सीड कॅपिटल पण. अगदी. आणि सर्वात शेवटी 20% बीज भांडवल म्हणजे काय आणि ते मोठ्या उद्योगांसाठी बँकांचे दरवाजे कसे उघडते याची सविस्तर चर्चा केली. थोडक्यात या संपूर्ण विश्लेषणाचं सार एकाच वाक्यात समजायचे तर या योजना म्हणजे केवळ पैशांचं वाटप नाहीये. ती एक आर्थिक परिसंस्था उभी करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा भांडवलाची अडचण दूर होते तेव्हा माणसातील कल्पकता आणि मेहनत याला खऱ्या अर्थाने वाव मिळतो. अगदी योग्य बोललात. आणि याच मुद्द्यावरून जाता जाता एक विचार आपल्या सर्व ऐकणाऱ्यांसाठी मांडायचा आहे. आपण अनेकदा सरकारी योजनांना एका मर्यादित दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कर्ज मिळालं आणि त्याचा व्यवसाय सुरू झाला, बस इतकंच. हो, आपली विचारसरणी तिथेच थांबते. पण या प्रक्रियेत दडलेला मल्टिप्लायर इफेक्ट म्हणजे दुपटीने होणारा परिणाम आपण विचारात घेत नाही. समजा या बीज भांडवल योजनेतून मदत मिळून एखाद्याने डावात कोल्ड स्टोरेज उभे केले. यामुळे फक्त त्या एका मालकाचा फायदा होत नाही. तो तिथे काम करण्यासाठी व्यवस्थापक नेमतो, माल चढवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी कामगार ठेवतो, वाहतुकीसाठी गाड्या लावतो. इतकेच नाही तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल खराब न होऊ देता साठवून ठेवण्याची जागा मिळते. ज्यामुळे त्या शेतकऱ्यांचे नुकसान टळते. बरोबर. एका मंजूर झालेल्या अर्जातून अख्ख्या परिसराचं अर्थचक्र कसे फिरू शकते हे यातून सिद्ध होते. नोकरी शोधणाऱ्या हातांना जेव्हा व्यवसाय उभा करण्याची ताकद मिळते तेव्हा ते केवळ स्वतःचे आयुष्य बदलत नाहीत, ते इतरांनाही मदत करतात. हो, ते भविष्यात अनेकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करणारे नवे इंजिन बनतात. आजचा एक छोटा कर्जदार उद्याच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ बनू शकतो. हा विचार घेऊनच आपण आज थांबणार आहोत. नक्कीच. ही माहिती केवळ ऐकण्यापुरती मर्यादित न ठेवता ज्यांना याची खरोखरच गरज आहे त्यांच्यापर्यंत ती नक्की पोहोचवा. यावर नक्की विचार करा. आपण लवकरच भेटू अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह.